नमस्कार, मी सौ ज्योती दीपक बेलवले, जिल्हा परिषद शाळा केवणी दिवे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. आज आपण सूर्य, चंद्र आणि पृथ्वी याबद्दल अधिक माहिती घेऊया. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीत उपभू स्थिती म्हणतात. या उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते. आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कमी होतो. आपण समोर पाहू शकता की हळूहळू चंद्राचा आकार हा बदलत असलेला आपल्याला दिसतो. आधी तो वाढत जातो आणि नंतर तो क्रमाक्रमाने कमी होत गेलेला आपल्याला दिसतो. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो. तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. त्यामुळे चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशावेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणामार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. समोर आपण ग्रहण लागतानाची स्थिती पाहू शकतो. यालाच आपण ग्रहण लागणे असे म्हणतो. आणि ग्रहण सुटताना होण्याची स्थिती देखील आपण येथे पाहू शकतो. ग्रहण सुटणे, हळूहळू ग्रहण सुटत आहे. ग्रहणाप्रमाणेच चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात. त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण
हे सूर्यामुळे होते. पिधान ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या तारासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. यालाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण ह्या पिधानाचाच एक प्रकार आहे. अधिक्रमण. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यांपैकी एखादा अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशावेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच असते. आज आपण चंद्राची स्थिती, चंद्रकला, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, पिधान आणि अधिक्रमण या बाबतीत अधिक माहिती घेतली. धन्यवाद.